त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आयोजन समितीने एक फोटो फ्रेम आणि त्यांच्यासाठीचं बक्षीस दिलेलं आहे। आपण जे 1, 2 आणि 3 असे जे नंबर आहेत ते सगळ्यात शेवटी आपण ठेवणार आहे। तोपर्यंत तुम्ही जरा एक अंदाज काढा की हा कोणाचा नंबर आलेला असेल, कोणाचा हे असेल। आणि खरं म्हणजे मी तुमच्या गावच्या शेजारचाच आहे, वाघोळा माझं गाव आहे आणि गेल्या 5 वर्षापासून आपण वाघोळ्याला एक वक्तृत्व स्पर्धा ऑक्टोबरमध्ये ठेवत असतो आणि ज्यावेळेस सुरुवातीला ती आपण वक्तृत्व स्पर्धा ठेवली तर त्यातलं पहिलं बक्षीस धामणगावने आणलेलं आहे। साहिल शेख त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यांनी तालुका स्तरावरचं पहिलं बक्षीस धामणगावने मिळवलेलं आहे। आणि खरं म्हणजे शिवरायांच्या विचाराचं एक वेगळेपणाचं गाव। मी नेहमी ज्या वेळेला धामणगावला येतो तर छत्रपती शिवरायांना एक अपेक्षित जो समाज आहे ती सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने येथे नांदावेत असं एक शिवरायांच्या त्या राज्याचं त्यांचं एक स्वप्न होतं। आणि धामणगावमध्ये सुद्धा सर्व जाती धर्मांनी मी ज्या वेळी येतो तर उरसामध्ये सर्व हिंदू धर्मीय लोक सहभागी असतात। ज्यावेळेस म्हसोबाच्या यात्रेला येतो तर मुस्लिम लोक त्या यात्रेमध्ये सहभागी असतात। म्हणजे शिवरायांना अपेक्षित असलेलं राज्य, तर त्या राज्याचं एक छोटी प्रतिमा आज पण धामणगावमध्ये जिवंत आहे। त्या निमित्तानं मला खऱ्या अर्थानं शिवरायांच्या विचारावर जिवंत असलेलं गाव आणि ते म्हणजे धामणगाव। परंतु आज जरा मला या ठिकाणी थोडीशी मुस्लिम बांधवांची उपस्थिती मला वाटतं अगोदर असतील ते याच्यामध्ये, तर मात्र वक्तृत्व स्पर्धेला आज कमी वाटली। प्रथम आपण या ठिकाणी आता एक नाव विद्यार्थ्यांचं घेणारे त्यांनी वर यायचंय आणि आपल्या इथल्या समितीच्या हस्ते त्यांचा गुणगौरव त्यांनी या ठिकाणी स्वीकारायचा आहे। पूनम सोमेनाथ डिडोरे, पूनम सोमेनाथ डिडोरे त्यांना वर यायचंय। बाकी तुमच्यापैकी इथले कोण या? खरी जी रौनक असते ना ती आता तिसरा नंबर कोणाचा, दुसरा कोणाचा, पहिला कोणाचा। खरं तर तुम्ही सर्वजण अतिशय उत्तम बोललात। अगदी तिसरीचे मुलं पण बोलले, दुसरीचे मुलं पण बोलले आणि आल्यानंतर तुमची जी बोलण्याची हे ना तर त्यात मला असं वाटलं की आपण बक्षीस द्यावं, पहिलं बक्षीस आपण दिलं पाहिजे। आणि मी कौतिक बोललो पण की पहिलं बक्षीस मी देऊ का, पण ते नाही, आमचा अगोदर इथले सैनिक आहेत ते सैन्यात आहे आणि त्यांनी या पहिल्या बक्षिसाचे पैसे पण पाठवलेले आणि म्हणून मला असं वाटलं सकाळी, मला वाटतं दुपारी 2-1 वाजता राजू भाऊनी मला फोन केला आणि तुम्हाला या वेळेला मी ऐन वेळेवर तुम्हाला सुचवलं, पण आमची अशी स्पर्धा आहे, परीक्षक म्हणून आलं पाहिजे। मी तत्काळ राजू भाऊंना म्हणलो खरं म्हणजे हे माझं सौभाग्य आहे की एक शिवजयंतीच्या निमित्तानं एक छान आणि चांगला कार्यक्रम धामणगाववासी आणि सर्वजण सुरू करताय आणि त्या सुरुवातीलाच मी येतोय। पुढच्या वर्षी जर हा कार्यक्रम जर तुम्ही कायम याच पद्धतीने ठेवणार असाल तर या कार्यक्रमासाठी तुम्ही ते पहिलं बक्षीस म्हणा किंवा अन्य तुमच्या व्यवस्थेसाठी बक्षीस घेण्यासाठी वापरायला म्हणा, मी या स्पर्धेसाठी 10,000 रुपये माझ्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो। आणि आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया। या छानशा वक्तृत्व स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। तिचं नाव आहे त्या विद्यार्थिनीचं जिजा डवणे। तिच्या नावाने जर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। जिजा एकनाथ डवळे। कुठे आहे ती विद्यार्थिनी? दिव्या। आणि 3रं बक्षीस तिला या ठिकाणी 501 रुपये या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने देण्यात येत आहे। आम्ही अगदी डोळ्यात तेल घालून परीक्षण केलं, थंडी वाजत होती खूप, पण मन लावून परीक्षण केलं। त्यांनी रुब्रिक्स मेथडनं म्हणजे वर्णनात्मक पद्धतीनं, विकास गायकवाड सर यांनी रुब्रिक्स मेथडनं, वर्णनात्मक मेथड म्हणतो आपण त्याला, ही नवीन मूल्यांकनाची पद्धत आहे। आणि मी प्राप्तांक जे ग्रेड श्रेणी पद्धत आपण म्हणतो ना जनरली आपण गुणांकन, त्यांच्या आईचे नाव जिजामाता तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा वेग होता, हवा वेगाने नव्हती,
सुभाषचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायगडाच्या मंदिरात जाऊन